खरंच रे सर, काय विषय तपोवन वाचवा, तपोवन वाचवा, तपोवन वाचवा, तपोवन वाचवा, तपोवन येथील झाडे तोडणाऱ्यांचा तपोवन येथील झाडे तोडणाऱ्यांचा तपोवन वाचवा, झाडे वाचवा, तपोवन वाचवा, झाडे वाचवा, तपोवन वाचवा. तपोवन जिल्हा नाशिक येथे साधुग्रामसाठी 1825 झाडं तोडण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. हा निर्णय जो आहे तो चुकीचा आहे. साधुग्रामसाठी पर्यायी जागा निवडण्याचं काम शासनानं केलं पाहिजे. कुणाचं तरी टेंडरसाठी हातमलिदा मिळावा. त्याचबरोबर ही जी झाडं तोडण्याचा जो उद्देश आहे तो उद्देश भविष्यात जी झाडं तोडली तर त्यानंतर जी रिकामी होणारी जागा आहे ती कुठल्या तरी एखाद्या बिल्डरला द्यायची किंवा एखाद्या अदानीसारख्या उद्योगसमोर द्यायचा हा घाट महाराष्ट्राने घातलेला आहे. त्यामुळे शासनाचा या ठिकाणी निषेध आहे. माननीय हरित न्यायालयाचा आम्ही सन्मान राखतो. त्यांनी 15 जानेवारीपर्यंत मुदत दिलेली आहे. तोपर्यंत झाडं तोडली जाणार नाहीत. मात्र यापुढे जरी झाडं तोडण्याचा प्रयत्न केला तरी समस्त सातारावासी निसर्ग पर्यावरणप्रेमी याचा निषेध म्हणून आज साखळी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी सातारा जिल्ह्यात सर्व पर्यावरणवादी कार्यकर्ते एकत्र आले आहेत. भविष्यात याविषयी शासनाने योग्य तो निर्णय जर घेतला नाही तर उच्च न्यायालयात जनहित याचिका सातारकरांच्या वतीने दाखल करण्यात येईल. दर 12 वर्षानं तपोवन नाशिक या ठिकाणी कुंभमेळ्याचं खरं आयोजन केलं जातं. हे आयोजन होत असताना महाराष्ट्रातील सगळी जनता आनंदात उत्साहात असते. पण यावेळेच्या या कुंभमेळ्याला गालबोट लागलेलं आहे. कारण या ठिकाणी प्रभू श्रीराम आणि माँ सीता यांच्या बलोत्स्पर्शानं पावन झालेल्या भूमीमधली अनेक शेकडो वर्षाची झाडं, शेकडो झाडं तोडण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे. हे खरं तर निषेधार्ह आहे. झाडं तोडण्याची काही आवश्यकता नव्हती. तिथं टेम्पररी व्यवस्था करून हा कुंभमेळा अत्यंत यशस्वी पद्धतीने करता आला असता. परंतु सरकारला असं न करता त्याच्या मागं काहीतरी षडयंत्र करून ही जागा बळकावण्याचा प्रयत्नात आहे का असं सर्व पर्यावरणवादी महाराष्ट्रातील जनतेला वाटत आहे. आणि त्या पद्धतीनं सरकारची जी भूमिका आहे त्याचा आम्ही सर्व पर्यावरणवादी सातत्याने निषेध करत आहोत. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी तपोवन येथील झाडांची अक्षरशः एकूण हत्या करण्यात येत आहे. तोडत नाही येते, हत्या करत आहे आणि हे निषेधार्थ आहे. आज एक झाड लावायला आणि एक झाड जगवायला किती कष्ट घ्यावे लागतात. तुम्ही ग्लोबल वॉर्मिंगच्या बाबतीत लोकांना ज्ञानाचं दूध पाजताय आणि तुम्ही स्वतःहूनच ही झाडं तोडत आहात. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अशावेळी तुम्हाला ही झाडं न तोडता सुद्धा तुम्हाला तिथं कुंभमेळा आपण सगळे साजरा करू शकतो, सगळे व्यवस्थित पार पडू शकतो. सरकारनं या सर्व संघटनेचा विचार करून तपोवनमधील झाडं जी काही कत्तल करण्यात येणार आहेत ती थांबवावी. आमच्या विनंतीचा त्यांनी मान राखावा. ते काय आमच्यासाठी चाललेलं नाही आहे. आज झाडं लावा, झाडं जगवायचे तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करत असतात. तुम्ही 5,000 कोटीचं उद्देश असता म्हणून तुम्ही निर्वत असता. अशा सगळी करता पाहिजे. दुटप्पी भूमिका नको. एक तर झाडं तोडा नाही तर झाडं लावा. असा कुठला एक झाडं लावलीच पाहिजेत हे आत्ता आपल्याला काळाची गरज आहे. आणि अशावेळी झाडं तोडणे हे निषेधार्थ आहे. त्यामुळं आमचं सरकारला विनंती आहे की तुम्ही तपोवनमधली झाडं न तोडता कुंभमेळ्याचं आयोजन करावं, तो साजरा करावा. ओके. प्रथमतः मी तपोवनातील वटवृक्ष झाडं जी तोडायचे कार्यक्रम चाललेले आहेत त्या बाबतीत राज्य सरकार आणि प्रशासनाला निषेध करतो आणि आमच्या सामाजिक संघटनेचा पूर्णपणे निषेध आहे. राज्य सरकार या बाबतीत कोट्यावधी रुपये प्रत्येक वर्षी खर्च करते आणि तपोवनातील अनेक वर्षाची जी झाडं आहेत ती सहजासहजी तोडते. कोणत्याही प्रकारची परवानगी त्यांनी घेतलेली नाही आहे. अशा प्रकारे जर सरकारच अशा पद्धतीने जर कामकाज करत असेल तर सर्वसामान्य जनतेवर या बाबतीत कोणता दबाव राहणार आहे. सरकारनं या बाबतीत निश्चितच गांभीर्याने आतापर्यंत जवळपास त्यांनी 1200 झाडं तोडलेली आहेत आणि या बाबतीत संबंधित प्रशासनामार्फत योग्य तो गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे. आणि अशी वृक्ष तोडणं हे या राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या वटवृक्ष झाडं कायद्याचा तरतूद आहे.
तर मी प्रथमतः या बाबतीत शासनाला पुन्हा आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने विनंती करू इच्छितो की त्यांनी त्या ठिकाणी जो बी प्लॅन कुंभमेळ्याचा बनवलेला आहे तो प्लॅन त्या झाडांना गृहीत धरून बनवावा व त्यामध्ये कोणत्याही प्रश्नी यापुढे वृक्षविषयक तोड करण्यात येऊ नये आणि जर तशी झाली तर पूर्ण राज्यभर वेगळ्या पद्धतीनं आंदोलन छेडावं लागेल आणि झाडं तोडणाराचे आणि ज्या सरकारनं या बाबतीत केलेलं आहे त्यांना निश्चितच या बाबतीत जनता निश्चितच झाडाची कलश राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.